चला जाधवमाळा स्ट्रायकर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. हॅलो 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 चेक. चला जाधवमाळा स्ट्रायकर्स आता जराही विलंब नकोय, लगेचच आपण मॅचला करतोय सुरुवात. क्षेत्ररक्षण साधवा. एका लाईनअप मध्ये आज चारही संघांना विनंती आहे, ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये संघ येईल त्यावेळेस एका लाईनअप मध्ये येईल आणि मैदानाच्या बाहेर देखील जाताना संघ एका लाईनअप मध्ये जाईल. शिस्तबद्ध स्पर्धा आहे आपली आणि सर्वांनी या चारही संघांनी आजच्या दिवसभरामध्ये नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू. डीजे थँक्यू. 2 मिनिटं. जाधवमाळा स्ट्रायकर संघ एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी दाखल होईल. अमित मोडक सर आणि विशाल मोडक सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. आणि तिसऱ्या पंचांच्या व्यतिरिक्त तिथे कोणत्याच संघाचा खेळाडू जाणार नाही याची देखील नोंद घ्या. आज शेवटचा आणि अंतिमचा दिवस आहे. अगदी समोर जर पाहिलं मयूर सर ट्रॉफी जण ते कव्हर करा. मुख्य व्यासपीठावरती जर पाहिलं तर मानाचे करंडक सलामी देत आहेत. पहिल्या क्रमांकाची असणारी ट्रॉफी, त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचे असणारा करंडक, तिसरा क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक. आज कोण दावेदार ठरणार, आज मात्र या स्पर्धेचे निकाल जाहीर होताना पाहायला मिळतील. तर बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर यांच्यासाठी असणारी आकर्षक सायकल देखील आपण पाहतोय. मध्यभागी जर पाहिलं तर छत्रपती शिवरायांची असणारी मूर्ती नक्कीच पाहायला मिळेल. आणि छत्रपती शिवरायांच्या पदपार्श्वाने पावन झालेल्या रणझुंजार भूमीमध्ये क्रिकेटचं युद्ध आज 12व्या दिवसामध्ये पदार्पण वडकी प्रीमियर लीगचं होताना पाहायला मिळेल. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि शेवटच्या दिवसामध्ये नक्कीच उपस्थित तमाम क्रिकेट राजाचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हॅलो. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सलामीची जोडी चला मोडकमाळा फायटर्स टीम. विनंती आहे सलामीची जोडी दाखल होणं गरजेचं आहे. आदरणीय मस्कू मोडक साहेबांचं देखील शुभागमन होतंय. आपले हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. त्यांच्या त्या समवेत नवनाथजी जाधव साहेबांचं शुभागमन होतंय. आपले हार्दिक हार्दिक स्वागत. उपस्थित सर्वच क्रिकेट रसिकांचं क्रीडा रसिकांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विलासजी जाधव साहेबांचं शुभागमन, आपले हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्ताने तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे झुंजार ग्रुप. बॅटर चला, बॅटर लवकरात लवकर या. पहिलवान सागर मस्कू मोडक साहेबांचं देखील शुभागमन, आपले हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सुमितजी मोडक साहेबांचं शुभागमन होतंय.
आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे. माजी उपसरपंच आदरणीय अशोकजी जाधव साहेबांचं शुभागमन, आपले हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने करतो. संजयजी जाधव साहेबांचं शुभागमन. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट रसिकांसाठी आज पर्वणी आहे. फक्त खेळाडूंव्यतिरिक्त जे क्रिकेट रसिक मैदानाच्या बाहेर जेल घेतील ना, त्यांच्यासाठी अजयजी साबळे आणि अजितजी साबळे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक जेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात असणारी क्रिकेटची स्पर्धा, ग्रामीण स्तरावरील हाप्पीज क्रिकेटमधली सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. मानाचा करंडक वडकी प्रीमियर लीग. सलामीची जोडी चला, वारंवार विनंती आहे. वारंवार सूचना केली जाते मोडकमाळा फायटर्स बॅटर लवकरात लवकर दाखल होणं गरजेचं आहे. मोडकमाळा फायटर्स टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. दोन्ही टीम्स 12th मॅन अद्यापही आलेले नाही आहेत. अतिरिक्त खेळाडू लवकरात लवकर पाठवा, ही देखील विनंती आहे. युवा उद्योजक आदरणीय महेंद्रजी मोडक साहेबांचं शुभागमन होत आहे. आपले आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या उद्योजक आदरणीय विनोदजी जाधव साहेबांचं शुभागमन होते. आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुन्ना आंबेकर साहेबांचं शुभागमन, आपले हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. बाबासाहेबजी बघाली साहेबांचं शुभागमन होते. आपले हार्दिक हार्दिक स्वागत. उपस्थित सर्व तमाम क्रिकेट राजाचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी दाखल होतीये.
मॅचला होईल सुरुवात. तारणहर्ता विघ्नहर्ता गणपती बाप्पांना मानाचं वंदन. जाती जातीच्या वादात आणि तुकड्यात तुकड्यात विभागली गेली माझ्या महाराष्ट्राची माती. जाती जातीच्या वादात आणि तुकड्यात तुकड्यात विभागली गेली माझ्या महाराष्ट्राची माती. आणि या मातीला एकवटणारा एकच राजा होऊन गेला. त्या राजांचं नाव आहे राजे शिवछत्रपती. छत्रपती शिवरायांना त्रिवाराचं मानाचं वंदन करतो. क्वालिफायर 1 मैदानाच्या आतमध्ये जारी होईल. दोनही संघांना जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण शुभेच्छा देऊयात. एकदा जोरदार टाळ्या दोनही संघांसाठी वाजल्यात पाहिजेत. एका बाजूने मोडकमाळा फायटर तर दुसऱ्या बाजूने जाधवमाळा स्ट्रायकरची मॅच पाहायला मिळते. शिवम मोडक ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला सचिन, तर गोलंदाजी मार्कवर ओमकार शिंदे सज्ज होत आहेत. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या दूरवरती राहतोय. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावेने संघाचं खातं उघडलंय. इथे फुलटा स्वरूपात चेंडू समोर दिशेने आक्रमण होत आहे. क्षेत्ररक्षक धावताय. शर्यत तर लागली आहे. शर्यत मात्र चेंडू जिंकेल. धावा येथील 4. चार धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 5 धावा आहेत. धडाकेबाज सुरुवात शिवम मैदानाच्या आतमध्ये करतायत. इथे देखील समोरच्या दिशेने आक्रमकता चेंडू सहज सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. मैदानाच्या बाहेर जे क्रिकेट रसिक झेल घेतील त्या झेलसाठी अजयजी साबळे आणि अजितजी साबळे या दोघांच्याही माध्यमातून प्रत्येकी 100 अर्थात 200 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळेल. पारितोषिकांसाठी देखील प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी असणारी क्रिकेटची स्पर्धा. षटकार. धावफलकावरती 17 धावा आहे. शिवम ऑन फायर. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक घेतील. चेंडूच्या खाली झेल टिपलाय. पहिल्या क्रमांकाचा धक्का. विकेट. पहिल्या क्रमांकाचा धक्का 17 या धावसंख्येवरती शिवमच्या रूपाने बसला जाईल. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. अमोल मोडक सातत्याने एक आक्रमक फलंदाज म्हणून यांच्या नक्कीच ख्याती संपूर्ण वडकीच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. कित्येक वर्ष क्रिकेट अनुभवलंय आणि आज देखील आपल्या नावाचा डंका वाजवायचा आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहूया बाटने खेळून काढलाय. शून्यातून विश्वाची निर्मिती तर करायची आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. शरीराच्या साहाय्याने चांगला स्टॉप चेंडूला केलंय राहुल यांच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 धावा आहेत. या अगोदर जो झेल घेतलाय त्या झेलसाठी नवनाथ महाराज जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. शिवमचा जो झेल टिपलाय वैभवने त्या वैभवच्या झेलसाठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक. 19 धावा आहेत. जगात बारी 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती संपूर्ण देशभरामध्ये संपन्न होत असते. हा चेंडू आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न होता. डाव्या एसटीच्या खूप दूरवरती चेंडू राहतोय. व्हाईट बॉल. विनोद जाधव साहेबांकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक वैभव यांच्यासाठी आहे. 20 धावा. आडवा बाटने समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू अडवला. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? नकार कळवलाय. 1च्या मदतीने धावफलक 21 धावा आहेत. 21 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 बाद 21. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा धगधगता थरार बालाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. वडकी प्रीमियर लीग. इथे विजय मिळवायचा हा मानस प्रत्येक संघाचा आहे. विजयासाठी लढावं लागेल. शिवाजी जाधव साहेबांचं शुभागमन होते. आपले हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. 21 धावा.
एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 राहुल गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. तर स्ट्राईकच्या दिशेने अमोल मोडाक. पहिला चेंडू डाव्या एसटीच्या दूरवरती राहते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 33चा अवलंब केला जाईल. दंडित केलाय गोलंदाजाला. एका अवांतर धावेने पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे हलकीशी दाद मागितली जाते. पंच अपील फेटाळत आहेत. स्टंपिंग विकेटसाठी मात्र प्रयत्न यष्ट्यांच्या पाठीमागून मिलिंद यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला, परंतु इथे चेंडू डॉट आहे. राहुल अफलातून गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळेल. ज्या गोलंदाजाने लागू दिली नाही आपल्या गोलंदाजीची मोठ्या मोठ्या फलंदाजांना चाहूल, त्याचं नाव आहे जाधव राहुल. अफलातून गोलंदाजी दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय. तर स्ट्राईकच्या दिशेने अनमोल कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांची पाहायला मिळाली आहे, अर्थात अमोल मोडाक ऑन स्ट्राईक. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. इथे डाव्या एसटीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉल आहे. अवांतरच्या मदतीने धावफलकावरती 23. बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबा मोडकमाळा फायटर्स, विनंती आहे. हा चेंडू समोर दिशेने आक्रमकता तर आहे. क्षेत्ररक्षक धावतात. चेंडूच्या पाठमोर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवला. एक वेगवान सिंगल. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 24 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 24 या अंकाचा इतिहास देखील फार मोठा आहे. अगदी 24 अंक म्हटलं की आपल्याला क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. 24 एप्रिल 1973ला झालेला जन्म, 16 वर्षी क्रिकेटमध्ये केलेलं पहिलं पदार्पण आणि त्यानंतर 24 वर्षामध्ये च्या कारकिर्दीमध्ये जर पाहिलं तर अनेक विक्रम क्रिकेटच्या देवाच्या नावावरती पाहायला मिळतात. इथे धावांसाठी धावाधाव पाहायला मिळाली आहे. पंच शहानिशा करतील आणि निर्णय कळवला जाईल. सर आत्ताच्या धावा किती आहेत? 3 धावा आहेत. टोटल धावा किती आहेत? टोटल 3 धावा आहेत. 2 + 1. आडबाटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतील. ओंकार चेंडू अडवत आहेत. तिथे थोडेसे फंबल होतील. तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होतंय. 2 धावा आल्यात. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरसावेल. 29 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. एका एका धावेला महत्व आहे. बून बून से बनता है सागर. एक एक धाव जमवायची आहे, त्यासाठी कष्ट घ्यावेच लागतील. क्वालिफायर 1 आपण पाहतोय. जो विजयी तो थेट मेगा फायनल मध्ये जाऊन दाखल. पहिलं तिकीट कोण निश्चित करणार मेगा फायनलचं, यासाठी मॅच महत्वपूर्ण आहे. राहुल अफलातून गोलंदाजी करतायत. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. राहुल अफलातून गोलंदाजी इथे नक्कीच पाहायला मिळेल. षटक संपताय दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांचा खेळ मात्र संपलाय. 1 बाद 29 धावा आहेत. या षटकामध्ये जर पाहिलं तर अवघ्या 8 धावा राहुल चव्हाण, राहुल जाधव खर्च करताना पाहायला मिळालेत. अफलातून गोलंदाजी आहे. दोन षटकांमध्ये 29 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 2 षटकांचा अर्थात 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून वैभव जाधव सज्ज होताना पाहायला मिळतील. लढावं लागेल. लढाई क्रिकेटची आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. एक एक धाव महत्त्वाची आहे. क्वालिफायर 1 जो विजयी तो मेगा फायनलमध्ये जाऊन दाखल. प्रेक्षकांच्या नजरा आज मात्र मैदानाच्या आतमध्ये टिकून असतील, कारण प्रत्येक संघाचे समर्थक, प्रत्येक संघाचे चाहते आज मात्र या मैदानावरती धाव घेताना पाहायला मिळतील. सचिन तेंडुलकर या नावाची चर्चा आपण करत होतो.
24 एप्रिल 1973 रोजी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांचा जन्म झाला. 24 वर्ष क्रिकेट खेळले आणि 24 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक रेकॉर्ड बनवले गेले. इथे आक्रमण अमोल मोडक यांच्या बॅटमधून आलाय षटकार. 6 रन. थँक्यू. या अगोदर देखील आपण चर्चा केली. अमोल मोडक मैदानाच्या आतमध्ये आहेत. या अगोदर थोडेसे शांत होते, परंतु ती वादळापूर्वीची शांतता होती की काय, आता वादळ इथे नक्कीच धुमाकूळ घालायला सुरुवात करत आहे. षटकार आलाय. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली. डिपेक्सच्या कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक धावतील. शर्यत तर लागली. चेंडू अडवला जातोय. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा वाऱ्याच्या वेगात पडून पूर्ण. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 37 धावा आहेत. सचिन तेंडुलकर या नावाची चर्चा आपण जरूर करत होतो. 24 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भारतरत्न सारखा पुरस्कार माझ्या क्रिकेटच्या देवाच्या नावावरती आपण पाहिलाय. सचिन तेंडुलकर यांचं नाव सचिनच का ठेवलं गेलं यामागे देखील फार मोठा इतिहास आहे. सचिन हा शब्द खूप काही सांगून जातो. सचिन या शब्दात संपूर्ण क्रिकेट विश्व सामावलेलं पाहायला मिळेल. सचिन तेंडुलकर यांचं नाव सचिन का ठेवलं यामागे फार मोठा इतिहास आहे. इथे देखील अडबाटणी चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. एक वेगवान सिंगल. तर सचिनचे वडील प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांना सचिन देव बर्मन यांचे संगीत खूप आवडायचे, म्हणून सचिन देव बर्मन यांच्या नावावरून सचिन रमेश तेंडुलकर यांचं नाव सचिन ठेवण्यात आलं. हा इतिहास सचिन या नावाचा आपण पाहिलाय. तर स्ट्राईकला देखील सचिन आहे. 10 क्रमांकाची जर्सी ह्या देखील सचिनने परिधान केली आहे. इथे चेंडू डिक्लेरेशन झोनच्या दिशेने जातोय. एक धाव डिक्लेअर स्वरूपात येताना पाहायला मिळेल. 1च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 39 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. 3ऱ्या क्रमांकाचं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. इथे देखील आक्रमण. सचिनच्या बॅटमधून हवाई तडाखा. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सचिन आक्रमण करतील. इथे षटकार आलाय. धावफलकावरती 45 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. हा देखील चेंडू इथे दांडी गुल, बत्ती गुल आणि फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज होईल बाद. थँक्यू. या विकेटसाठी देखील आदरणीय विनोदजी जाधव साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, नवनाथ महाराज जाधव यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळतंय. पारितोषिकांची खैरात 45 धावसंख्येवरती दुसऱ्याही क्रमांकाचा धक्का बसलाय. 3 षटकांचा खेळ इथे संपला जाईल. उर्वरित 6 चेंडू अर्थात एका षटकाचा खेळ बाकी आहे. कोण बाजी मारेल? सचिन तेंडुलकर या नावाची चर्चा करत होतो आपण. सचिन तेंडुलकर यांचा अजूनही एक वेगळा इतिहास आहे. त्या इतिहासाकडे तुम्हाला घेऊन जाईल. सचिन यांना क्रिकेट व्यतिरिक्त सचिन यांचं इंग्रजीतील ए सगळ्यात आवडतं अक्षर आहे. एच का या मागे देखील फार मोठा इतिहास आहे. ए फॉर अर्जुन सचिन यांच्या मुलाचं नाव. ए फॉर अंजली सचिन यांच्या बायकोचं नाव. ए फॉर अरिंदम मेहता हे सचिन तेंडुलकर यांच्या सासूचं नाव पाहायला मिळतं. इथे आक्रमण अमोल मोडक यांच्या पाठमधून होत आहे. 2 क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या पाठमोर. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा आल्यात. धावफलकावरती 47. तर ए फॉर अजित हे सचिन तेंडुलकर यांच्या भावाचं नाव नक्कीच पाहायला मिळतं. तर सचिन तेंडुलकर यांनी जे अनाथालय सुरू केलंय ए फॉर आपणालय हे सचिन तेंडुलकर यांच्या अनाथ आश्रमाचं नाव आहे. सचिन यांचं इंग्रजीतील ए सोडून दुसरं अक्षर जर कोणतं आवडतं असेल तर ते म्हणजे बी. बीच का? हा चेंडू यष्ट उद्ध्वस्त करेल. इथे विकेट. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3.
ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे आदरणीय दत्ताभाऊ गायकवाड साहेबांचं देखील शुभागमन होतंय. आपले हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. इथे अगदी आपण पाहूया पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक अगदी शेवटचं किरण गुंजाळ गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. आपल्यातून गोलंदाजी पाहायला मिळेल. किरण आशेचा किरण ठरतायत आपल्या संघासाठी. 47 धावसंख्येवरती 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आहे. शेवटच्या क्षणामध्ये आक्रमण होणार का? शेवटच्या षटकातील उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. किरण गुंजाळ काय गोलंदाजी आहे मित्रांनो. काल आपण पाहिले या खेळाडूची खेळी एका षटकामध्ये 4 विकेट घेताना पाहायला मिळाले होते. त्यानंतर आत्मविश्वास वाढला असावा. इथे आक्रमण होतंय समोरच्या दिशेने. चेंडू एक टप्पा खास सीमारेषेच्या बाहेर. हे रास्ते हे चारकी चौकार. आता जी विकेट घेतली या अगोदरची त्या विकेटसाठी संदीपजी जाधव साहेबांकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सिद्धेश आक्रमण करतायत मैदानाच्या आतमध्ये. माफ करा साहिल आक्रमण करताना पाहायला मिळतील. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळतोय आणि चेंडू सीमारेषेच्या अगदी लगत अडवलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अनेक मैदान आपण पाहिली फलंदाजीच्या जोरावरती विजय केली जाऊ शकतात. अनेक मैदान गोलंदाजीच्या जोरावरती विजय केली जाऊ शकतात. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जॉन्टी रोड्स या नावाच्या खेळाडूने दाखवून दिलं की क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती देखील अनेक क्रिकेटची मैदानं गाजवली जाऊ शकतात. इथे क्षेत्ररक्षण अफलातून ओमकार शिंदेचा पाहायला मिळत आहे. धावफलकावरती 53 धावा आहेत. अजूनही अंतिमच्या षटकातील 1 चेंडू बाकी आहे. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू पाहायला मिळेल. किती धावांचा डोंगर उभारला जाणार मोडकमाळा फायटर संघाकडून याकडे सर्वांचंच लक्ष आहे. महत्त्वपूर्ण मॅच. प्रत्येकाने स्वप्न पाहिलं या स्पर्धेची मेगा फायनल खेळायची. परंतु त्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतील. समोरच्या दिशेने आक्रमण तर होतं. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळतोय. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त. तोपर्यंत अगदी आपण पाहूया इथे डिरेक्ट हिट आणि अगदी फलंदाज होईल बाद. 2+ रनआउट. अर्थात 55 धावा बनवल्यात. विजयासाठी 56 धाव्यांचं टार्गेट. 24 चेंडू 56 विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. 10वा मैल वॉरियर्स विरोधामध्ये वडकी गावठाण चॅलेंजर्स. ही मॅच आपल्याला पाहायची आहे. अजून शेवटच्या चेंडूचा निकाल येणं बाकी आहे. अर्थात धावचित स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. निर्णय अगदी काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे पहिलवान आदरणीय दत्ताभाऊ गायकवाड साहेबांचं शुभागमन होतंय. आपले हार्दिक हार्दिक स्वागत. डिरेक्ट हिट जरूर झालाय परंतु डिरेक्ट हिट होण्याच्या अगोदर एसटी रक्षकाकडून बेल्स खाली पडल्या होत्या. तिथे स्टंप हातामध्ये घेणं गरजेचं होतं. अर्थात 3 धावा शेवटच्या चेंडूवरती आहेत. बनवल्या 56 विजयासाठी 57 धाव्यांचं टार्गेट. यानंतरच्या मॅचचा टॉस होतोय. बोथ कॅप्टन उपस्थित राहा आणि टॉस करण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचा अर्थात 51,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. बाणाचा करंडक ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. महाराष्ट्र केसरी पहिलवान दत्ताभाऊ गायकवाड यांच्या शुभ हस्ते नाणेफेक यानंतरच्या मॅचची आपण संपन्न करणार आहोत. त्याचप्रमाणे आदरणीय सचिनजी मोडक आदरणीय सुनीलजी गायकवाड आपणास विनंती असेल आपणही टॉस करण्यासाठी
अगदी प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर उपस्थित राहायचं. वडकी गावठण चॅलेंजर्स कॅप्टन अद्याप आलेले नाही आहेत. आदरणीय नितीन भाऊ गायकवाड लवकरात लवकर या मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. किरण गुंजाळ यांच्यासाठी सागर महिपल यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. झालेल्या मॅचचा बॉल जमा करावी विनंती आहे. टॉस झाला आणि 10वा मैल वॉरियर्स संघाने टॉस विन केलाय. निर्णय लवकरात लवकर काढावा ही मनापासूनची विनंती आहे. धावा मैल वॉरियर्स संघाने टॉस विन केला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर वडकी गावठण चॅलेंजर्स प्रथमतः फलंदाजी करताना पाहायला मिळेल. क्वालिफायर 2 यानंतरची महत्त्वपूर्ण मॅच. परंतु पहिला संघ कोणता जो मेगा फायनलमध्ये जाऊन दाखल होणार यासाठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. 24 चेंडू आणि विजयासाठी 57 धावा. निसर्ग हॉटेलचे असणारे सर्वे सर्वा एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व मैत्री शदून येथील राजा बानूस आदरणीय योगेशजी मोडक साहेबांचं शुभागमन होते. आपले हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. उपस्थित तमाम क्रिकेटर प्रेमींचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने या ठिकाणी करणार आहोत. आदित्य कुंभार ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला ओमकार शिंदे. तर गोलंदाजी मार्कवर काल ज्या गोलंदाजाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता अर्थात शिवम मोडक गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. 24 चेंडू बनवायच्या 57. पहिला चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. इथे पंचांकडे फार मोठा अपील उचलून धरलंय आणि अगदी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. काही क्षणामध्ये निर्णय येताना पाहायला मिळेल. तिसरे पंच आहे त्या ठिकाणी आणि अगदी काही क्षणामध्ये निर्णय येताना पाहायला मिळेल. प्रत्येकाच्या काळजाचा ठोका वाढला असावा. प्रत्येकाच्या नजरा आता मात्र तिसऱ्या पंचांकडे आहेत. काही क्षणामध्ये निर्णय येताना पाहायला मिळेल. अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटला देखील सोन्याचे दिवस येताना पाहायला मिळतात. अगदी टेनिस क्रिकेटमध्ये यूट्यूब लाईव्ह आलं, रंगीबिरंगी क्रिकेट आपण अनुभवतो आणि त्यानंतर अगदी प्रत्येक संघ इथे रिव्ह्यू देखील घेताना पाहायला मिळतो. निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. अभी नहीं तो एक साल कभी नहीं. इथे प्रत्येक संघाचा मानस आहे मेगा फायनल खेळायची. परंतु कोण ठरणार दावेदार यासाठी मॅच महत्त्वपूर्ण आहे. निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. इथे रेड सिग्नल येणार की ग्रीन सिग्नल याकडे सर्वांचं लक्ष आहे. स्टंपिंग विकेटसाठी प्रयत्न जरूर पाहायला मिळाला आहे. क्रिकेट रसिकांनी देखील डोक्यावरती घेतलेली क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ख्याती. अगदी क्रिकेट रसिकांची अफाट गर्दी या मैदानावरती नक्कीच होताना पाहायला मिळते. तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. PTC लाईव्हच्या माध्यमातून अनेक क्रिकेट रसिक घर बसल्या देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलंही आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने करतो.
पंचांचा निर्णय आलाय OUT आउट. विकेट, स्टंपिंग विकेटची शिकार, फलंदाज होईल बाद. सुरुवात तर आपलातून होताना पाहायला मिळते. स्टँडच्या पाठीमागे सिद्धेश आपलातून कामकाज करताना पाहायला मिळाले. न्यू बॅटर किरण गुंजाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. इथे मात्र आडबाटने आक्रमण तर आहे. शॉटम फुल केलाय, फुल पॉवरफुल, ब्युटिफुल, आणि परंतु अगदी आपण पाहूया झेल टिपलाय, लागोपाठची दुसरी विकेट. परंतु अगदी थांबा. डीजे डीजे थँक्यू, डीजे थँक्यू, थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. सर तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे का? बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे का? अंपायर रिव्ह्यू, अंपायर रिव्ह्यू. इथे यशस्वीरित्या झेल टिपलाय की नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. काही क्षणामध्ये निर्णय पुन्हा एकदा येताना पाहायला मिळेल. कोणत्याच संघावरती अन्याय होणार नाही याची देखील नोंद घ्या. एक आपलातून आयोजन, सुपर डुपर हिट आयोजन आपण पाहतो या स्पर्धेचं या मैदानावरती होतंय. परंतु अमोल मोडक यांचे एफर्ट्स आवडले असतील ना तर इथे एकदा जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजे. ठाऊक असावं एक एक धाव किती महत्वपूर्ण आहे. निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय आलाय, लागोपाठची दुसरी विकेट आली आहे, फलंदाज बाद आहे. OUT आउट. थँक्यू डीजे थँक्यू. क्रिकेट रसिकांनो, झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या अमोल मोडक यांच्या झेलसाठी झाल्याच पाहिजेत. वारंवार स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले दिला जातोय. एकदम जबरदस्त झेल टिपलाय. किरण यांना देखील परतवण्यामध्ये यश आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट येताना पाहायला मिळालेत. शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. सुरुवात इथे धावसंख्येला करावी लागेल. शिवम आपलातून सुरुवात करतायत आपल्या संघासाठी. 22 चेंडू 57. हा चेंडू देखील इथे अगदी आपण पाहूया उंच हवेमध्ये, परंतु झेल तिथे देखील निसटलाय. जीवनदान म्हणावं लागेल. काय गोलंदाजी आहे शिवमची. अमोल मोडक यांनी जो झेल घेतलाय त्या झेलसाठी प्रसिद्ध बैलगाडा मालक आदरणीय संदीप किरबा मोडक साहेबांच्या माध्यमातून, अर्थात पिंटू शेठ मोडक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आणि आदरणीय विजय भाऊसाहेब मोडक साहेबांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक कॅच जमा होतंय. इथे पंचांकडे अपील, अपील झालंय. डीजे थँक्यू. सर अंपायर रिव्ह्यू आहे का? बॅटिंग टीमचा अर्थात जाधव महाराज टायगर संघाचा रिव्ह्यू आहे. स्टंपिंग विकेट आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय पुन्हा एकदा येताना पाहायला मिळेल. OUT आउट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. राहुल यांना देखील परतावं लागेल. शून्यावरती 3 फलंदाज बाद आहेत. थँक्यू डीजे थँक्यू. माजी चेअरमन आदरणीय बापू रामचंद्र मोडक साहेबांकडून शिवमच्या गोलंदाजीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झाले. गोलंदाजी आवडली असेल तर क्रिकेट रसिकांनो शिवमच्या गोलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पहिल्या 3 चेंडूवरती 3 विकेट आहेत. काय अफलातून गोलंदाजी आहे.
आणि संदीप मोडक यांच्याकडून देखील साहिलसाठी 500 रुपयाचं प्राइज स्टंपिंग विकेट ज्या घेतल्या त्यासाठी आहे. इथे एका धाबेसाठी सिंगल डबलच्या धाबेसाठी प्रयत्न पाहायला मिळालाय. 2 धाबा येतील. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. अवघ्या 2 धाबा आणि ह्या षटकामध्ये 3 विकेट आल्यात. अफलातून गोलंदाजी शिवम मोडकची पाहायला मिळाली. संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक साहेबांकडून मात्र यष्टी रक्षकासाठी हे प्राइज आहे. आणि मला वाटतं 3 वर्षामध्ये पहिल्यांदाच यष्टी रक्षकासाठी प्राइज पाहायला मिळतंय. अफलातून यष्टी रक्षण साहिल यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 2 धाबा आल्यात, 3 विकेट येताना पाहायला मिळाल्यात. तर उर्वरित आता 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही बनवायच्यात 55 धाबा. ओमकार मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटच्या शालापर्यंत झुंज देणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. इथे आग लावणारी फटकेबाजी ओमकारला करावी लागेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. कालचा सामना 8वा. ओमकारने एकतर्फी विजय, 1 चेंडू राखत मात्र 27 धाब्यांचा पाठलाग 6 चेंडूंमध्ये केलेला आपण पाहिलाय. क्षमता आहे, अजूनही सामना संपलेला नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगणार. प्रत्येक मॅच रंगतदार होताना पाहायला मिळते. वडकी प्रीमियर लीग मोठा उत्साह या मैदानावरती नक्की साजरा होताना पाहायला मिळेल. इथे आक्रमण ओमकारच्या बॅटमधून हवाई तडाखा आणि इथे चेंडू मात्र लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. या षटकारासाठी शिवाजी जाधव साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक, विनोद जाधव साहेबांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि पलीकडच्या बाजूला जे मान्यवर अतिथी उपस्थित आहेत ना, विनंती असेल, मुख्य व्यासपीठाच्या समोर भरपूर जागा आहे. आपण सर्वांनी इकडे येऊन स्थानापन्न व्हा. सर्व दानशूर दातृत्व दाते, गावातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी, विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. इथे देखील फुलटा स्वरूपात चेंडू आडबाटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावत आहेत. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी पलायन होतंय. 2 धावा वाऱ्याच्या वेगात येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती नजर टाकूया. 10 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आदेश मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. गोलंदाजी मार्कवर ओमकार आज देखील तारणहार ठरणार का, प्रश्नचिन्ह पाहायला मिळेल. इथे देखील आडबाटने आक्रमण तर आहे. अलॉंग दी कार्पेट फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय. अमोल मोडक चेंडूपर्यंत पोहोचतायत. चांगलं स्टॉप केलंय चेंडूला. तोपर्यंत फेकी होईल. 2 धावा येत आहेत. 9+2 3 धावा अतिरिक्त स्वरूपात येतील. धावफलकावरती 13 अंक क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो. इथे शुभ घडणार की अशुभ पाहणं गरजेचं आहे. परंतु क्रिकेटच्या देवासाठी 13 अंक हा शुभ ठरलेला आपण सर्वांनी पाहिलाय. 13 वेळा फुल टॉच चेंडू आणि इथे नो बॉलचा इशारा तर आहे. 9+2 3 धावा येतील. 3च्या मदतीने धावफलकावरती 16. याची देही याची डोळा. धावफलकावरती धावा आहे 16. आपण पाहतोय वडकी प्रीमियर लीग या क्रिकेटच्या पंढरीचा, क्रिकेटच्या महोत्सवाचा जमलाय एक दैदिप्यमान असा 16. मेगा फायनल, ग्रँड फिनाल आहे. कोण ठरणार दावेदार यासाठी आपण पाहतोय. झुंज आज मैदानाच्या आतमध्ये आहे. 16 धावा आहेत. इथे मनकट विकेटसाठी प्रयास नक्कीच पाहायला मिळतोय आणि पंच तिथे चर्चा करून निर्णय कळवतील. यूट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे आदरणीय अमोलदादा गायकवाड साहेबांचं शुभागमन. आपणास विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. समोरच्या दिशेने यूट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे अजयजी साबळे साहेबांचं शुभागमन. त्याचप्रमाणे प्रसिद्ध बैलगाडा मालक, कॉकटेल बैलाचे असणारे ओनर आदरणीय संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक साहेबांचं देखील शुभागमन. आपले हार्दिक स्वागत आम्ही करतो. सर्व दानशूर दातृदाते उपस्थित होत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत.
पंचांचा निर्णय आलाय. OUT आउट. विकेट. मनकट विकेटची शिकार. फलंदाज होईल बाद. 12वे खेळाडू या ठिकाणी आहेत, त्यांना देखील आपण सर्व बॉल दाखवलेत. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं वडकी प्रीमियर लीग तर्फे सहर्ष स्वागत. उपस्थितांमध्ये माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सचिन शेठ मोडक यांचंही स्वागत. त्याचप्रमाणे माजी उपसरपंच सचिनजी गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं प्रीमियर लीग तर्फे सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे युवा उद्योजक अनिल काका गायकवाड यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आपलंही सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे युवा उद्योजक सुधांजी झेंडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आपले सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे हनुमान पतसंस्थेचे चेअरमन मनोहरजी शेवाळे यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलंही सहर्ष असं स्वागत. युवा उद्योजक पवनजी मोडक त्याचप्रमाणे सागरजी मोडक यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आपलंही सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे युवा उद्योजक महेंद्र शेठ मोडक यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलंही सहर्ष असं स्वागत.
त्याचप्रमाणे ग्राउंड सौंदर्य दिलेले संजयजी शेवाळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आपलंही सहर्षाचं स्वागत. अठरा धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 18 धावा स्थिर पाहायला मिळतात 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओमकार मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, ते येणार का प्रश्न चिन्ह आपल्या सर्वांच्या समोर पाहायला मिळत आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू बॅटने खेळला डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या बेगा चेंडूपर्यंत येतात. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन 2 धावा येतील. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच अपील फेटात आहेत. खरं तर अपील करण्याचा अधिकार संपूर्ण पाहिलं तर 2च ठिकाणी असतो. एकतर न्यायालयामध्ये तुम्ही दाद मागू शकता, अपील करू शकता, तर दुसऱ्या बाजूने क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही दाद मागू शकता. इथे क्रिकेटच्या मैदानावरती आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 31 नुसार दाद मागितली गेली. अपील फेटाळलंय. त्यानंतरचा चेंडू मात्र डॉट आलाय. एक सिंगल आली आहे. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. 2 षटकं संपली आहेत. 3 बाद 21 धावा आहेत. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि विजयासाठी अजूनही बनवायच्या 36 धावा. 12 चेंडू 36. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. मॅच महत्त्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. शेवटच्या क्षणापर्यंत ओमकार प्रयत्न करणार यात मात्र शंका नाहीये. ओमकारला तारणहार ठरावच लागेल जाधव माळा स्ट्रायकर संघासाठी. त्याचप्रमाणे ग्राउंड सौजन्य लाभलेले चिंतामणजी आंबेकर यांचं देखील सहर्षाचं स्वागत. त्याचप्रमाणे उद्योजक योगीजी मोडक आपलं देखील सहर्षाचं स्वागत. त्याचप्रमाणे ग्राउंड सौजन्य लाभलेले संदीपजी आंबेकर यांचं देखील सहर्षाचं स्वागत. 12 चेंडू 36 धावा. 36 धावा 12 चेंडू. शुभम मोडक अर्थात किंग गोलंदाजीच्या माध्यमातून दाखल होत आहेत. अगदी प्रचंड मोठा अनुभव आहे. खांद्यावरती फिरकीची जादू त्यांची देखील आपण पाहिली आहे. परंतु समोर ओमकार नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ ठोकून उभं आहे. कशा प्रकारचं कामकाज केलं जाईल. 12 चेंडू 36 धावा. विजय मिळवायचा हा मानस प्रत्येकाचा संघाचा आहे. परंतु इथे विजयासाठी अफाट कष्ट मैदानाच्या आतमध्ये घ्यावेच लागतील. क्षेत्र कोणते असू द्या कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर तिथे यशालाही पर्याय नाहीये. यश मिळवायचं आहे. पहिला चेंडू इथे अगदी आपण पाहूया. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. डॉट निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. सुरुवात तर लाजवाब या षटकाची होतीये. शेवटचे 11 चेंडू 36. समीकरण बदलला जाईल. शुभम इथे बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षण तिथे लाजवाब बजरंग यांच्या माध्यमातून होत आहे. फेकी सुरेख. 1 धावेने समाधान. धावफलकावरती 22 धावा आहेत. 22 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 10 चेंडू 35 धावा. इथे मात्र बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूपर्यंत. एक वेगवान सिंगल फेकी होतीये तोपर्यंत अगदी एकच धाव. 1 धावेने समाधान. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 23 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 चेंडू 34. आता मात्र विजयाचं समीकरण. दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. आज की शाम किसके नाम. मॅच रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. शुभम टोमकार हा चेंडू समोर दिशेने खोदून काढलाय. नो बॉलचा इशारा आहे. नो प्लस चौकार. 5 धावा बोनस स्वरूपाने त्याला पाहायला मिळतील. शिवाजी दादा जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक तर विनोदजी जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं अर्थात तब्बल 700 रुपयाचं पारितोषिक आलंय. पारितोषिकांची खैरात. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. अवांतर धावांचा महापूर येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 29 धावा. शनोशनी रंग बदलणारा खेळ क्रिकेट आपण पाहतोय. भारतीयांच्या नासानासामध्ये रक्तामध्ये भिनलेला खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. आणि असाच हा क्रिकेटचा 16 वडकी प्रीमियर लीग. एक अफलातून नियोजन. वालवा वस्ती फायटर्स आणि वडकी गावठाण चॅलेंजर्स यांचं पाहायला मिळत आहे. 3रा पर्व. इथे देखील अगदी आपण पाहूया. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. कमालीची गोलंदाजी. आम्ही सातत्याने सांगत असतो बाहुबली मधला कटप्पा आणि क्रिकेटच्या मैदानावरचा टप्पा तितकाच महत्त्वाचा असतो.
अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे आणि इथे ओमकार सारख्या वादळाला देखील उभं केलंय. काय गोलंदाजी आहे मित्रांनो. शुभम मोडक अफलातून कामकाज निभावतायत आपल्या संघासाठी. शेवटचे 7 बॉल बनवायचे आहेत, अजूनही 28. इथे अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने आक्रमण. नो बॉलचा इशारा, नो प्लस षटकार, 7 धावा अतिरिक्त स्वरूपात. शिवाजी जाधव आणि विनोद जाधव यांच्याकडून 500+200 700 रुपयाचं पारितोषिक आहे. नवनाथ महाराज जाधव यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. छत्तीस धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 7 चेंडू 21. इथे बाटणे चेंडू खेळलाय अगदी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक घेतील. चेंडू अडवलाय, सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. 2 धावा येतील. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 38 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू 19. 6 चेंडू 19 आणि हे लक्ष ओमकारसाठी काय अवघड नाहीये. काल आपण त्याची खेळी पाहिली आहे. 6 चेंडू आणि 27 धावा या मैदानावरती कुठून काढण्याचा विक्रम ओमकारच्या नावावरती आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करावे लागतील, कष्ट घ्यावेच लागतील. मॅच रंगली आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. क्वालिफायर 1 मोडक माळा फायटर्स की जाधव माळा स्ट्रायकर्स, कोण दावेदार ठरणार मेगा फायनलचा, याकडे सर्वांचंच लक्ष. सहा चेंडू 19 धावा. ओमकार यांच्यासाठी सागर महिपाल यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात असणारी क्रिकेटची स्पर्धा. अजयजी साबळे, अजितजी साबळे यांच्याकडून क्रिकेट रसिकांनी मैदानाच्या बाहेर झेल घेतला तर 200 रुपयाचं पारितोषिक देखील पाहायला मिळेल. अमोल मोडा गोलंदाजीच्या माध्यमातून. सहा चेंडू 19. पहिला चेंडू डॉट आलाय. पहिला चेंडू निर्धाव. पंचांकडे दाद मागितली जाते. अपील फेटाळलंय. 5 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 19 धावा. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. 5 चेंडू 19. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतो, तो येणार का. परंतु अनुभवी गोलंदाज अमोल बोडक पहिला चेंडू लाजवाब आहे. इथे बॅटने दिशा दिली आहे. बजरंग चेंडू अडवतायत. वेगवान सिंगल आणि या एका धावे बरोबर धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 39 धावा. शेवटचे 4 चेंडू 18 धाव्यांची गरज. ओमकारसाठी हे लक्ष काही नवीन नाहीये. या मैदानावरती हे लक्ष काही खूप दूरवरचं नाहीये, कारण ह्या मैदानावरती आपण पाहिलंय या धावा कित्येकदा पूर्ण झाल्यात. 4 चेंडू 18. इथे मात्र आक्रमण. ओमकारच्या बॅट मधून हवाई तडाखा. वाघाची धाड आणि फोडला पाड. षटकार. नवनाथ महाराज जाधव 1000 रुपयाचं पारितोषिक. विनोदजी जाधव 200 रुपयाचं पारितोषिक आणि शिवाजी जाधव यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. मॅच झाली की सर्व पारितोषिक राईट करून ठेवा. आपण ती पारितोषिक मॅच झाल्यावर देऊयात. धावफलकावरती षटकाराच्या मदतीने 45 धावा. 3 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज विजयासाठी. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. ओमकार आजही तारणहारता ठरतोय. ओमकार म्हटलं की तारणहारता, ओमकार म्हटलं की बिघ्न हारता. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा हो सबसे बडा. ओमकार लढतोय. इथे देखील अगदी आपण पाहूया आक्रमण तर आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन दाखल झालाय. 1 धाव आली आहे. 1 धाव आली आहे आणि एका धावे बरोबर धावफलक पुढे जाईल. 46 धावा. शेवटचे 2 चेंडू 11. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. जर कोणाला बीपीचा त्रास असेल तर सामना बघूच नका. धडधड धडधड प्रत्येकाच्या काळजाचा ठोका वाढलाय. आतापर्यंत सामना होता जनरल वॉर्ड मध्ये, आता जाऊन पोहोचला आयसीयू मध्ये. मॅच रंगतदार होताना पाहायला मिळेल. सामना जर आवडला असेल तर दोनही संघांना टाळ्यांच्या गजरात आपण शुभेच्छा देऊया. शेवटचे 2 चेंडू 11 धाव्यांची गरज. अमोल मोडक की ओमकार, ओमकार की अमोल, कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये. मोडक माळा की जाधव माळा. इथे बॅटने पुन्हा एकदा आक्रमण आणि चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये आहे. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती नजर टाकूया.
47 धावा, शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 10 धावा. आता मात्र जाधव माळा स्ट्रायकर संघाला देव पाण्यात ठेवावे लागतील. एखादा नो बॉल, एखाद 2 वाईट बॉल अजूनही सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतात, परंतु अनुभवी गोलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे अमोल मोडक. इथे काय घडणार, काय बिघडणार हे पाहणं देखील गरजेचं आहे. कोण ठरणार दावेदार, मोडक माळा फायटर्स की जाधव माळा स्ट्रायकर्स? एक चेंडू, विजयासाठी 10 धावा. इथे व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा आहे, व्हाईट बॉलचा इशारा आहे, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या थोडं सहकार्य करायचंय. छोटी मुलं थोडं थांबा, सामन्याचा निर्णय होस्तोवर कोणी गडबड करू नये. आणि प्रेक्षकांनी थोडीशी काळजी घ्या, थोडस सहकार्य करायचे. आपण गाव पातळीवर मॅचेस भरवल्यात, आनंद थोडासा त्या जागेवरतीच आपण या ठिकाणी जल्लोष करा, आतमध्ये कोणी येऊ नका, सहकार्य करा. सन्मानाची स्पर्धा, बाणाची स्पर्धा, सामन्यामध्ये रंगत वाढली आहे. खरोखर देव पाण्यात ठेवलेत की काय हे पाहणं गरजेचं आहे. शेवटच्या आता एक चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. एक चेंडू 9, एक चेंडू 9 धावा. विजयाचं समीकरण, प्रत्येकाचा काळजाचा ठोका चुकवणारा सामना आपण पाहतोय. एक चेंडू 9 धावा. इथे आक्रमण होतंय आणि याच बरोबर मेगा फायनल मध्ये जाऊन दाखल होतोय मोडक माळा फायटर्स. खूप खूप असं अभिनंदन. थँक्यू डीजे, थँक्यू. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. अफलातून गोलंदाजी करत शिवम मोडक ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर जाधव माळा स्ट्रायकर्स टीम, आपणही चांगली झुंज दिली, आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. यानंतर विनंती असेल 10 मैल वॉरियर्स क्षेत्ररक्षण साजबा, तर वडकीगाव चॅलेंजर्स सलामीची जोडी दाखल होणं गरजेचं आहे. क्वालिफायर टूला होईल सुरुवात. उपस्थित सर्वच क्रिकेट रसिकांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. शिवम, चला शिवम मोडक लवकरात लवकर या. त्याचप्रमाणे अमोलदादा मोडक 1000 रुपयाचं प्राईज, शिवम मोडक यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राईज आणि साहिल यांच्यासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आहे. हे पारितोषिक वितरण देखील आपण करतोय. कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग 2025 प्रथम क्रमांकाचं बक्षीस ज्या बक्षीसदात्यांनी दिलं होतं 51,000 रुपये रोख व चषक वडकी गावचे माजी सरपंच उत्तम भाऊ गायकवाड, त्याचप्रमाणे वडकी गावचे भूषण महाराष्ट्र केसरी पहिलवान दत्ताभाऊ गायकवाड यांच्या वतीने 51,000 रुपयाचं पारितोषिक व चषक. आपल्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस व चषक शिवशंभर डेव्हलपरचे प्रोप्रायटर मंगेश भाऊ मोडक, गणेश दिलीप मोडक, पवन मनोहर मोडक, कृष्णा बापू मोडक यांच्या वतीने 41,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. आपल्या या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण मोलाचं सहकार्य केल्याबद्दल मनपूर्वक आयोजकांच्या वतीने आपला आभार. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं बक्षीस व चषक युवा नेते सागर मस्को मोडक यांच्या वतीने 31,000 रुपयाचं पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे युवा उद्योजक सुमित बाळू मोडक यांच्याकडून या ठिकाणी हे 31,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. आपल्या या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस 21,000 रुपये व चषक तेजस भाऊसाहेब मोडक, विठ्ठल वर हाऊस यांच्या वतीनं हे बक्षीस देण्यात येणार होतं. त्याचप्रमाणे गौरव संजय पवार, दत्तकृपा हार्डवेअर, आपल्या या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं आभार. त्यानंतर जी वैयक्तिक पारितोषिक होती अमोलदादा